नमस्कार, मी सानिका भोरे मास्कॉम स्वार्कमध्ये तुमचे स्वागत आहे। शिवाजी विद्यापीठात 26 ते 28 फेब्रुवारी दरम्यान भारतीय अर्थमिती संस्थेची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली। तर या परिषदेची नेमकी रूपरेषा काय हे जाणून घेऊया अर्थशास्त्र अधिविभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एम.एस. देशमुख सर यांच्याकडून। नमस्कार सर। नमस्कार। शिवाजी विद्यापीठात 3 दिवसीय परिषद घेण्यात येणार आहे, तर ह्याबद्दलची नेमकी रूपरेषा काय असेल? शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधील अर्थशास्त्र अधिविभाग स्वायत्त यांच्या वतीनं एक राष्ट्रीय परिषद शिवाजी विद्यापीठामध्ये होते। साधारणतः ती 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026 या कालखंडामध्ये असेल। ही परिषद घेण्याचं नियोजन शिवाजी विद्यापीठाचं जवळजवळ पाठीमागच्या 6 महिन्यापासून कार्यरत आहे। या परिषदेची मोठी रचना करत असताना भारतीय अर्थमिती संस्था यांचं हे 60वं वर्ष आहे। त्यामुळं हिरक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं ही एक परिषद आपल्या विद्यापीठामध्ये होत आहे। योगायोगाने शिवाजी विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र अधिविभाग हा 1966 पासून कार्यरत आहे। त्यामुळे या अधिविभागाचं सुद्धा हे हिरक महोत्सवी वर्ष आहे। त्यामुळे त्या संस्थेचं आणि अर्थशास्त्र विभागाचं हिरक महोत्सवी वर्ष एकत्रितपणे आपण शिवाजी विद्यापीठामध्ये चांगल्या पद्धतीने साकार करतो आहे। या परिषदेमध्ये साधारणतः जगभरातील आणि देशातील अर्थशास्त्राशी अर्थमितीशी निगडीत असणारे बरेच असे तज्ज्ञ मंडळी, संशोधक आणि विद्यार्थी हे जवळपास साधारणतः 250 ते 300 यांचे रिसर्च पेपर इथं प्रेझेंट केले जातील। या परिषदेचं इनॉग्रेशन जे आहे त्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकारच्या प्राईम मिनिस्टर ऑफिसचे आर्थिक सल्लागार, मुख्य आर्थिक सल्लागार प्रोफेसर डॉक्टर महेंद्र देव या अर्थशास्त्र परिषदेचे इनॉग्रेशन म्हणून ते प्रमुख अतिथी असणार आहेत। या परिषदेसाठी जे परिषदेचे अध्यक्ष असतात, 60व्या परिषदेचे अध्यक्ष हे डॉक्टर नीरज हटेकर हे उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर परिषदेचे जे सेक्रेटरी आहेत ते के शानमुगम हे या परिषदेत उपलब्ध असणार आहेत। साधारणतः इनॉग्रेशनचा कार्यक्रम 26 तारखेला 9:30 वाजता विद्यापीठाच्या शाहू सिनेट हॉलमध्ये त्याचं इनॉग्रेशन होईल। प्रचंड संख्येनं विद्यार्थी, शिक्षक, पार्टिसिपंट्स आणि अर्थशास्त्राचे निगडीत सर्व प्राध्यापक या परिषदेला उपस्थित राहणार आहेत। ही परिषद जशी जशी हे 3 दिवस चालत जाईल त्या पद्धतीने वेगवेगळे सेशन्स त्याच्यामध्ये आहेत। काही सेशन्स हे प्लेनरी सेशनच्या माध्यमातून त्याचे वेगवेगळे सेशन्स डिक्लेअर केले जातील। ही सेशन जे आहे ते टेक्निकल सेशन्स आहेत। वेगवेगळे जे रिसर्च पेपर्स आलेले आहेत त्या रिसर्च पेपरला आपण 5 टेक्निकल सेशन्समध्ये डिव्हाइड केलेलं आहे आणि प्रत्येक दिवशी पॅरलली असे 5 सेशन्स अर्थशास्त्र विभागामध्ये वेगवेगळ्या थीमच्या माध्यमातून त्याचे पेपर प्रेझेंटेशन केलं जाईल। आणि व्हॅलिडिटरी सेशन जे 28 तारखेला दुपारच्या नंतर जे असणार आहे त्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला मॉस्पीच्या संचालक गीता मॅडम ह्या उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात याही उपलब्ध राहणार आहे। त्याच्या अनुषंगानं अर्थशास्त्र विभागानं मोठ्या प्रमाणात अशी तयारी केलेली आहे। या परिस्थितीसाठी बऱ्याच संस्थांचं सहकार्य चांगल्या पद्धतीने परिस्थिती व्हावं म्हणून या शिवाजी विद्यापीठाला अर्थशास्त्र विभागाला लाभलेलं आहे। त्याच्यामध्ये जॉईंट म्हणून को-होस्ट सोबत आपल्यासाठी डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कसबा कोल्हापूर यांचं मोठं योगदान या परिस्थितीसाठी आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि लोकल संस्थांनीही फायनान्शियल सपोर्ट या परिषदेच्या आयोजनासाठी नियोजनासाठी केलेला आहे। त्याच्यामध्ये ANRF असेल, त्याच्यामध्ये ICSSR असेल, त्याच्यामध्ये लोकल एजन्सीमधून गोकुळ असेल आणि काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स त्याचा उल्लेख केला तर आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, युको बँक असेल, या सर्वांचं सहकार्य आपल्याला राहिलेलं आहे। ही परिषद चांगल्या पद्धतीनं नियोजन व्हावं म्हणून विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्रोफेसर गोसावी सर यांचंही मोठं सहकार्य आहे। विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव मॅडम यांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे। विद्यापीठाचे रजिस्टर डॉक्टर VN शिंदे सर यांचंही मोठं योगदान या परिस्थितीच्या नियोजनामध्ये आहे। त्यामुळे एकंदरीत प्रशासनाचा सहभाग, प्रशासनाचा सपोर्ट या परिस्थितीत चांगल्या पद्धतीनं आहे आणि ही कॉन्फरन्स चांगल्या पद्धतीनं होईल अशी मला आशा आहे। त्यामुळे मी सर्वांना अपील करतो की आपण या 3 दिवसाच्या परिषदेचा चांगला आस्वाद घ्यावा, आपल्या ज्ञानामध्ये भर घ्यावी आणि त्याच्या अनुषंगानं जी माहिती आपल्यापर्यंत मिळेल ती आपण समाजापर्यंत नंतरच्या कालखंडामध्ये पोहोचवावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। सर, ह्या परिषदेची उद्दिष्टे आणि थीम नेमकी काय असणार आहे? ही जी परिषद आहे पर्टिक्युलरली एक
अर्थशास्त्रामध्ये एक कोर एरिया पण म्हणतो, त्याला आपण इकॉनॉमेट्रिक्स म्हणजे अर्थमिती हा एक कोर एरिया आहे. परंतु या अर्थमितीच्या अनुषंगाने क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स याच्या संदर्भात ही परिषद मोठ्या प्रमाणात फोकस करते. क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्सचं अर्थमितीचं ज्ञान विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना मोठ्या प्रमाणात व्हावं, त्याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात व्हावा याच्या अनुषंगानं ही परिषद मोठ्या प्रमाणात कार्य करते. हीच या परिषदेची मुख्य उद्दिष्ट आहेत. धन्यवाद सर. कॅमेरामॅन प्रज्ञा भांदिरेसोबत मी सानिका भोरे.